जय श्रीकृष्ण. राधे राधे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. जर एखादी मुलगी आपल्या माहेरून सासरी काही विशिष्ट वस्तू घेऊन गेली तर तिच्या घराची बर्बादी निश्चित आहे असं मानलं जातं. पण त्याआधी चला रक्षाबंधनाबद्दल थोडं जाणून घेऊया. आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे भक्तांनो. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की रक्षाबंधन भद्रा काळात चुकूनही साजरं करू नये. भद्रा काळात रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणं अत्यंत अशुभ मानलं जातं. शास्त्रांनुसार भद्रा काळ टाळूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा. याशिवाय रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरं करावं याबाबत बराच गोंधळ आहे. मित्रांनो, यावर्षी काही लोकांचं म्हणणं आहे की रक्षाबंधन 8 ऑगस्टला साजरं करावं, तर काही लोकांचं मत आहे की 9 ऑगस्टला रक्षाबंधन साजरं करणं शुभ ठरेल. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहोत की रक्षाबंधन नेमकं कोणत्या दिवशी साजरं करायचं आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट. तसेच यावर्षी रक्षाबंधनावर भद्रा काळाचा प्रभाव असेल, त्यामुळे भद्रा काळाचा वेळही आम्ही तुम्हाला सांगू. राखी बांधण्याचा शुभमुहूर्त जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरहून कोणत्या वस्तू चुकूनही सासरी आणू नयेत हेही आम्ही सांगणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ आपल्या बहिणीचं नेहमी रक्षण करण्याचं वचन देतो. भक्तांनो, तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये भद्रा काळात रक्षाबंधन सण साजरा करणं अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे चुकूनही भद्रा काळात तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू नका. यामागे एक पौराणिक कथा आहे. असं सांगितलं जातं की लंकापती रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळातच राखी बांधून घेतली होती आणि 1 वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला. याशिवाय भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि तिला ब्रह्मदेवांनी शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळात शुभ किंवा मांगलिक कार्य करेल त्याचा परिणाम नेहमीच अशुभ असेल. म्हणूनच तुम्ही चुकूनही भद्रा काळात रक्षाबंधन सण साजरा करू नका. रक्षाबंधनाच्या सुरुवातीमागे अनेक कथा आहेत. त्यापैकी एका कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यांना युद्धादरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. तेव्हा द्रौपदीने आपल्या वस्त्राचा एक तुकडा त्यांच्या अंगठ्याला बांधला. तेव्हा श्रीकृष्णांनी गरज पडल्यास मदत करण्याचं वचन दिलं. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना राजा बलीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली होती. राजा बलीने रक्षणाचं वचन दिलं आणि भगवान विष्णू मुक्त झाले. अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान करावं आणि शक्य असल्यास नवीन वस्त्र परिधान करावीत. पण लक्षात ठेवा, शुभप्रसंगी काळी वस्त्र घालू नयेत. वस्त्र परिधान केल्यानंतर दोघांनी मिळून भगवंताची पूजा करावी. पूजेआधी तुम्ही पूजेची थाळी नक्की तयार करा आणि त्यामध्ये रोळी, चंदन, अक्षत, राखी, मिठाई आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवा. मित्रांनो, दिवा तुम्ही इच्छित असल्यास पिठाचा, मातीचा किंवा पितळेचा वापरू शकता, ज्याने तुम्ही तुमच्या भावाची आरती कराल. भक्तांनो, आता ही पूजेची थाळी सर्वप्रथम भगवंताला अर्पण करा आणि भगवंताच्या मनगटावर पहिली राखी बांधण्याआधी मंदिरात राखी अर्पण करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावं. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजापाठ झाल्यावर भगवान गणेशाला राखी अवश्य बांधा आणि त्यानंतर शेवटी भावाच्या मनगटासाठी थाळी सजवा. मग भावाला प्रथम तिलक लावा, त्यांना रोळी, चंदन आणि अक्षत लावा. त्यांच्यावर थोडे फूल शिंपडा. जर फुलं उपलब्ध नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा. आता तुमच्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाचं तोंड मिठाईने गोड करा. भावासाठी मंगल कामना करा. राखी बांधल्यानंतर भाऊही आपल्या बहिणीला रक्षणाचं वचन देतो की, बहीण, मी नेहमी तुझं रक्षण करेन, तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करेन, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. जर आईवडील नसतील तर मी त्या कमतरतेची पूर्तता करेन. पित्याप्रमाणे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन, मातेच्या रूपाने तुझं पालनपोषण करेन. तसेच बहिणींना भेटवस्तू देणंही आवश्यक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया की वर्ष 2025 मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल. भक्तांनो, वर्ष 2025 मध्ये रक्षाबंधन हा सण शनिवारी 9 ऑगस्टला साजरा केला जाईल. पौर्णिमा तिथी 8 ऑगस्टला दुपारी रात्रीचे 2:12 वाजता सुरू होईल
आणि 9 ऑगस्टला दुपारी रात्रीचा 1:24 वाजता समाप्त होईल. रक्षाबंधनाच्या विधीचा शुभ वेळ 9 ऑगस्टला सकाळी 5:47 पासून दुपारपर्यंत असेल. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचा सावट असेल. भद्राचा प्रारंभ सकाळी 5:53 वाजता होईल आणि तो दुपारी रात्रीचा 1:32 वाजेपर्यंत राहील. या भद्राचा वास पाताळ लोकात आहे. तथापि काही विद्वानांचं मत आहे की जर भद्राचा वास पाताळ किंवा स्वर्गलोकात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते, उलट ती शुभ मानली जाते. पण अनेक शुभ कार्यांमध्ये पाताळातील भद्राकडे दुर्लक्ष केलं जात नाही. शेवटी आपण हिंदू आहोत, त्यामुळे प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचं पालन करणं आवश्यक आहे. कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि मित्रांनो, रक्षाबंधनाच्या संध्याकाळी पंचक देखील आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक लागत आहे. पंचक संध्याकाळी सकाळचे 7 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:53 वाजेपर्यंत राहील. हा पंचक राजपंचक असेल, जो अशुभ मानला जात नाही, उलट तो शुभ मानला जातो. त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी 7 तास 38 मिनिटांचा वेळ मिळेल. भक्तांनो, याची काळजी घ्या की भद्रा काळात राखी बांधल्याने नेहमीच घर आणि कुटुंबाचा विनाश होतो. म्हणूनच यावेळी भावाला राखी बांधू नका, अन्यथा संपूर्ण कुटुंब कंगाल होऊ शकतं. लंकापती रावणाला याचवेळी राखी बांधली गेली होती आणि त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुलाचा विनाश झाला. म्हणूनच योग्य वेळेनुसारच रक्षाबंधनाचा सण साजरा करणं अत्यंत शुभ आणि मंगलकारी ठरेल. मित्रांनो, हे थोडं कठीण आहे, पण हा वेळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे. भक्तांनो, अनेकांच्या घरी ही परंपरा आहे की सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात नाही. भक्तांनो, शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो गुंठे शुभ फळं प्राप्त होतात आणि त्याचा कधीही अमंगल होत नाही. अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट आणि रात्री चौपट होईल. असा भाऊ लाखो कोट्यवधींमध्ये खेळेल. रुतबा, पैसा, धनदौलत सर्व काही कमावेल. राहूदोष, पितृदोष, नजरदोष, मंगलदोष हे सर्व त्याच्यापासून दूर राहतील. मित्रांनो, आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये, कारण ती शुभ मानली जात नाही. भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणं अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानलं जातं. भक्तांनो, रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला भेट म्हणून चाकू, सुरी वगैरे कधीही देऊ नये. यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच बहिणीला पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा चप्पल वगैरेही भेट म्हणून देऊ नये. भेटवस्तू म्हणून दक्षिणा किंवा सुंदर भेटवस्तू अवश्य द्यावी. एका प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला भाऊ बनवलं, त्याला भावाचा दर्जा दिला, तर भाऊ आपल्या बहिणीसाठी एवढं तरी नक्की करू शकतो. यामुळे खूप समाधान आणि सुख मिळतं. मित्रांनो, धर्मशास्त्रांनुसार असं मानलं जातं की राखी बांधण्यासाठी बहिणीने स्वतः भावाच्या घरी जावं. वेदपुराणांनुसार असं सांगितलं आहे की जी बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः भावाच्या घरी जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो, त्या बहिणीला दोष लागतो. म्हणूनच अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी विशेषतः रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावं. भाऊ कुठेही असला तरी बहिणीने त्याच्याकडे जावं. जर भाऊ तुमच्याजवळ नसेल, परदेशात राहत असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी, राखी, मिठाई, अक्षत, रोळी आणि चंदनाचं तिलक तयार करा आणि भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर राखी बांधा. ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोहोचेल. मग तुम्ही श्रीकृष्णांचे भक्त असाल किंवा नारायणांचे, तुम्ही ज्याचे भक्त आहात त्यांच्या मनगटावर राखी बांधा. ती राखी स्वतःच तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत जाईल. अशा प्रकारे माच्या मंदिरात बांधलेली राखी, खऱ्या श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वरतुल्य बनते. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी जेवणात काय काय बनवावं, चला जाणून घेऊया. पहा, रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा नसलेलं जेवण बनवावं, कारण यावेळी दैवी शक्ती आणि स्वतः ईश्वर पृथ्वीवर येतात. ते आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो. अशावेळी भावांमध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो. भगवान भावामध्ये वास करतात, म्हणून या दिवशी लसूण, कांदा, मांस, मदिरा, सिगारेट, गुटखा वगैरे कधीही खाऊ नये, अन्यथा रक्षाबंधन खंडित होईल आणि बहिणीचं व्रत तुटेल. जेवणात पुरी खीर बनवू शकता, त्यात रंगही टाकू शकता. गोड हलवा, गोड शेवया नक्की बनवा. घरात काहीतरी गोड पदार्थ असणं आवश्यक आहे, कारण या दिवशी साक्षात भाऊमध्ये भगवान वास करतात आणि बहिणीला विपुल आशीर्वाद मिळतात. त्यामुळे गोड पदार्थ बनवणं आवश्यक आहे. काही बनवलं नाही तरी गोड शेवया नक्की बनवा
आणि भगवंतांना भोग अर्पण करा. त्यानंतरच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा. हे अत्यंत शुभ आणि दुर्लभ मंगलकारी मानलं जातं. रसाळ बटाट्याची भाजी, फुलकोबीची भाजी, केळ्याची भाजी, चटपटी फुलकोबी, बटाटे मटार पुलाव, पनीर पुलाव आणि काकडीचं रायता बनवू शकता. या दिवशी घरात ताजं अन्न बनवणं आवश्यक आहे. या दिवशी तवा चढवू नये, कारण ते अशुभ मानलं जातं. कढई चढवून ताजं अन्न बनवावं, जे शास्त्रानुसार शुभ प्रसंगी बनवलेलं अन्न मानलं जातं. मित्रांनो, हे साक्षात ईश्वर ग्रहण करतात. भगवंतांना भोग आणि राखी अर्पण केल्यानंतर शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतरच बहीण आपलं व्रत तोडते. बहिणीने भावाला एक घास खाऊ घालावा आणि भावानेही बहिणीचं व्रत पूर्ण करावं. बहिणीला एक घास अवश्य खाऊ घालावा. यामुळे प्रेम वाढतं आणि ईश्वर विपुल आशीर्वाद देऊन आपल्या स्वर्गलोकात परत जातात. असं म्हणतात की जी बहीण या दिवशी भावासाठी व्रत ठेवत नाही आणि रक्षाबंधनाला फक्त राखी बांधते, त्या भावाचं आयुष्य कमी होतं. यामुळे ईश्वर नाराज होतात आणि व्रत खंडित होतं. प्रत्येक बहिणीने या दिवशी भावासाठी व्रत ठेवावं, कारण यामुळे भावाचं आयुष्य वाढतं, प्रेम वाढतं आणि ईश्वर प्रसन्न राहतात. अन्यथा रक्षाबंधनाचा कोणताही लाभ मिळणार नाही. भक्तांनो, जर रक्षाबंधन शुक्रवारी आलं तर जे लोक माता संतोषीचं व्रत करतात त्यांनी घरात खट्ट अन्न बनवू नये. खट्टे पदार्थ जसं की खट्टा आंबा, इमली, इमलीची चटणी, पाणीपुरी, लिंबू वगैरे खाऊ नये. यामुळे माता संतोषी नाराज होतात. जर तुम्ही माता संतोषीचं व्रत आणि पूजापाठ करत असाल तर थोडा संयम ठेवा, अन्यथा माता संतोषी रागावतील. माता संतोषीला खट्ट्या पदार्थांचा खूप तिरस्कार आहे आणि त्या हे सहन करत नाहीत. कारण जेव्हा शुक्रवारी रक्षाबंधन येतं तेव्हा माता संतोषी सक्रिय अवस्थेत असतात, कारण शुक्रवार हा माता संतोषीचा वार आहे. म्हणून थोडे नियम पाळणं आवश्यक आहे. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी एक असा उपाय आहे जो जर बहिणीने केला तर तिला जगातील कोणतीही शक्ती धनवान होण्यापासून रोखू शकत नाही. हा उपाय आपल्या घरीच केला जातो. यामुळे भावाला उच्च पद प्राप्त होतं, सरकारी नोकरी मिळते आणि जर व्यापार मंदावला असेल तर तो धावू लागतो. व्यापार उडत्या पक्षाप्रमाणे प्रगती करतो. भावाला कोणाचीही नजर लागत नाही आणि अपघातात त्याचा मृत्यू होत नाही. या उपायामुळे भाऊ बहिणीचं प्रेम वाढतं. तर भक्तांनो, तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर हातात काही रुपये घेऊन मूठ बांधा आणि भावावरून 7 वेळा उतारा करा. जे पैसे तुमच्या मुठीत होते त्या पैशांनी जा आणि राखी विकत घ्या. ती विकत घेतलेली राखी पिपळाच्या झाडाला किंवा कोणत्याही धार्मिक झाडाला बांधा. झाडाला तिलक लावा, गोड पदार्थांचा भोग अर्पण करा आणि झाडाला राखी बांधा. यामुळे तुमच्या भावाचं रक्षण होईल आणि त्याला जय मिळेल. असं केल्याने भाऊ आणि बहीण दोघांचंही कल्याण होईल. भावाला नजर, कालसर्प दोष, पितृदोष, राहुदोष, शनिदोष किंवा भयंकर गरिबीचा दोष कधीही लागणार नाही. भक्तांनो, हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्ययन क्रमांक 54 मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे. जर रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय केला तर साक्षात भावाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट आणि रात्री चौपट होईल. बहिणीचं भावावरील प्रेम कायम राहील. घरात इतकं धन येईल की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाही. हा उपाय विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशीच केला जातो. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच येतो. भक्तांनो, या उपायामुळे तुमचं भाग्य चमकू शकतं, कारण आपल्याला माहीत नाही की कोणाचं भाग्य कधी 7व्या आकाशात जाईल. खऱ्या हृदयाने केलेला हा उपाय स्वतः ईश्वरही विफल होऊ देत नाहीत. जर बहिणीने आपल्या भावासाठी हा उपाय केला तर स्वतः ईश्वरही हा उपाय व्यर्थ जाऊ देत नाहीत, कारण त्यात बहिणीचा हात, तिचं प्रेम, ममता आणि भावावरील सच्ची श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळेच ईश्वर हा उपाय यशस्वी करतात. आता जर चुकून कोणी भद्रा काळात भावाला राखी बांधली तर भद्राच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी काय करावं? असं मानलं जातं की जर आपण भद्राचा आदर केला, विधिवत तिची पूजा केली आणि तिच्या 12 नावांचा जाप केला तर भद्राच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो. तसेच माता लक्ष्मीसह इतर देवीदेवतांची पूजा करा आणि भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करा. पण भावाच्या समृद्धीसाठी तुम्हाला भद्रा काळाचा विशेष काळजी घ्यावी लागेल. शास्त्रांमध्ये प्रत्येक समस्येचं समाधान लिहिलेलं आहे. भक्तांनो, आता आपण बोलूया की माहेरहून चुकूनही कोणत्या वस्तू आणू नयेत. मित्रांनो, शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टींचं वर्णन आहे ज्या पत्नीने आपल्या माहेरहून कधीही आणू नयेत, अन्यथा यामुळे पतीची बर्बादी होऊ शकते. यामुळे पती कंगाल होऊ शकतो. प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की त्यांच्या मुलीला चांगलं सासर आणि प्रेम करणारा पती मिळावा. सासरी तिचा मानसन्मान व्हावा आणि सासरात फक्त आनंदच आनंद असावा. पण कधीकधी आई वडील काही चुका करतात,
ज्यामुळे मुलीला आणि तिच्या पतीला आयुष्यभर दुःख सहन करावं लागतं. मुलीला दिलेल्या काही वस्तूंमुळे तिच्या आयुष्यात आनंदाऐवजी दुःख आणि दारिद्र्य येऊ लागतं. चला जाणून घेऊया की मुलीला कोणत्या गोष्टी चुकूनही देऊ नयेत. मुलीला कधीही मिरची देऊ नये. यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. असं मानलं जातं की मुलीला मिरची दिल्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या नात्यात तणाव निर्माण होतो. मुलीला फळं किंवा सुकामेवा देऊ शकता हे शुभ मानलं जातं. काही लोक मुलीला गृहस्थीसाठी चूल देतात, असं कधीही करू नये. चूल देण्याचा अर्थ असा मानला जातो की तिने आपल्या कुटुंबात वेगळं चूल मांडावं. चुलीऐवजी तुम्ही गृहस्थीशी संबंधित इतर वस्तू देऊ शकता. मुलीला चुकूनही धारदार वस्तू जसं की चाकू देऊ नये. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तिला तिच्या नात्यात मिसळण्यापासून रोखत आहात. तुम्ही तुमच्या मुलीला गोड पदार्थ देऊ शकता. याशिवाय मुलीला चुकूनही लोणचं देऊ नये, कारण यामुळे तिच्या नात्यात खट्टास येऊ शकतो. मात्र खाण्यापिण्याच्या इतर वस्तू तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, जर कोणाला असं वाटत असेल की तुमच्या माहेरहून तुम्हाला योग्य मानसन्मान मिळत नाही, ज्याचे तुम्ही हक्कदार आहात, आणि आता तुम्हाला तोच मानसन्मान मिळवायचा आहे, विशेषतः महिलांना, जर एखाद्या पत्नीला वाटत असेल की तुमच्या माहेरी तुमच्या पतीचा सन्मान होत नाही, तर तुम्ही हा अत्यंत सोपा उपाय करू शकता. काही दिवसांतच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. तुमच्या पतीला तुमच्या माहेरी तो मानसन्मान मिळेल ज्याचे ते हक्कदार आहेत. प्रत्येक व्यक्तीला समाजात सर्वांचा आदर आणि मानसन्मान मिळावा असं वाटतं. बऱ्याचदा नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला योग्य सन्मान मिळत नाही. ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानसन्मान, धन, नोकरी यासारख्या सर्व समस्या दूर होतात आणि लोक तुमचा आदर करू लागतात. चला तर मग जाणून घेऊया अशा काही उपायांबद्दल. जर तुम्हाला समाजात आणि सासरी मानसन्मान मिळवायचा असेल, तर रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि त्यात सोन्याचं किंवा चांदीचं नाणं किंवा दागिना टाका. सकाळी उठल्यावर तोंड न धुता ते पाणी प्या. असं केल्याने तुम्हाला योग्य मानसन्मान मिळू लागेल. तसेच या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व तणाव दूर होतो. तुमच्या मनात किंवा डोक्यात असलेला कोणताही तणाव नष्ट होईल. रात्री झोपताना तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात थोडं पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी घराबाहेर फेका. असं केल्याने वादविवाद किंवा कोणी तुमच्यावर केलेले आरोप सिद्ध होत नाहीत. या उपायामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या वादविवादांपासून संरक्षण मिळतं. यामुळे तुमच्यावर किंवा घरात असलेली नकारात्मकता या पाण्याद्वारे घराबाहेर निघून जाते. हा उपाय दररोज केल्यास काही दिवसांतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. भक्तांनो, समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी, नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी, किंवा जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, तर तुम्ही कबूतर आणि चिमण्यांना तांदूळ आणि बाजरीचं मिश्रण खायला घाला. बाजरी तुम्ही शुक्रवारी विकत घ्यावी आणि शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू करावी. असं केल्याने खूप लाभ मिळतो आणि मानसन्मानासह धनसंबंधी समस्या देखील दूर होतात. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला नोकरीही मिळेल. तसेच बुधवारी गणपतीजींना धूप अर्पण केल्याने व्यक्तीला मानसन्मान मिळतो. भक्तांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर होय तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव अवश्य लिहा. जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.